मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत की कमिका एकादशीला श्री विष्णूची पूजा ही का केली जाते आणि ही पूजा केल्याने काय होते ते. तर मित्रांनो, आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षातील तिथीला कमिका एकादशीचे व्रत केले जाते. पालनहार श्रीहरीला प्रसन्न करण्यासाठी या एकादशीला विशेष महत्त्व आहे. यंदा 31 जुलैला कमिका एकादशीचे व्रत केले जाणार आहे. या दिवशी भगवान विष्णूची पूजा केल्याने अनेक मनोकामना देखील पूर्ण होतात. या दिवशी कमिका एकादशीची कथा वाचल्याने वाजपेयी यज्ञाचे फळ मिळते असे म्हटले जाते. तर मित्रांनो, जाणून घेऊया की ही कथा काय आहे ते. मित्रांनो, कुंतीपुत्र धर्मराज युधिष्ठिर म्हणाला, भगवंता, आषाढ शुल्क देवशयनी एकादशी आणि चतुर्मासाचे महत्त्व कळाले, पण आषाढ कृष्ण पक्षातील कमिका एकादशी का साजरी केली जाते, याचे महात्म्य काय आहे. श्रीकृष्ण स्वारी म्हणाले की, हे युधिष्ठिरा, या एकादशीची कथा ब्रह्माजींनी स्वतः देवर्षी नारदांना सांगितली होती. तीच कथा आज मी तुला सांगणार आहे. त्यावेळी ब्रह्मदेवाने सांगितले की आषाढ कृष्ण पक्षात येणारी एकादशी ही कामिका एकादशी म्हणून ओळखली जाते. या दिवशी भगवान विष्णूची शंख, चक्र आणि गदा यांनी पूजा केली जाते. ज्यांना श्रीधर, हरी, विष्णू, माधव, मधुसूदन या नावाने ओळखले जाते. गंगा, काशी, नैमिषारण्य आणि पुष्कर येथे स्नान केल्याने जे फळ मिळते ते भगवान विष्णूच्या पूजनाने मिळते. सूर्य आणि चंद्रग्रहणात कुरुक्षेत्र आणि काशी या ठिकाणी स्नान करून समुद्र आणि वनांसह पृथ्वीचे दान करून सिंह राशीतील गुरुगृहात गोदावरी आणि गंडकी नदीत स्नान केल्याने जे फळ मिळत नाही ते भगवान विष्णूच्या या पूजेने प्राप्त होते. या दिवशी देवांची पूजा केल्याने देव, गंधर्व, सूर्य या सर्वांची पूजा होते. तसेच कमिका एकादशीचे व्रत केल्याने अनेक पापे देखील नष्ट होतात असे म्हटले जाते. या एकादशीला भगवान विष्णूला भक्तिभावाने तुळशीची पाने अर्पण केल्याने अनेक पापांपासून मुक्तता मिळते. तसेच ही कहाणी वाचल्याने वाजपेयी यज्ञाचे फळ मिळते असे म्हटले जाते. पौराणिक मान्यतेनुसार एका गावात शूर क्षत्रिय ब्राह्मण राहत होता. काही कारणामुळे एके दिवशी त्याचे एका ब्राह्मणाशी भांडण झाले आणि त्या भांडणात तो मरण पावला. त्या क्षत्रियाला स्वतःच्या हाताने त्या ब्राह्मणाचे अंतिम संस्कार करायचे होते, पण इतर पंडितांनी त्याला असे करण्यास मनाई केली. त्याने सांगितले की तुम्ही ब्राह्मणाच्या हत्येचे दोषी आहात. या गोष्टीचा तुम्हाला पश्चाताप करावा लागेल आणि या पापातून तुम्हाला मुक्त व्हावे लागेल. यावर क्षत्रिय ब्राह्मणाने विचारले की या पापातून मुक्त होण्यासाठी काय करावे. तेव्हा ब्राह्मणांनी सांगितले की आषाढ महिन्यातील कृष्ण एकादशीला भगवान श्रीधरांचा भक्तिभावाने उपवास करून ब्राह्मणांना भोजन दिल्यास आणि दक्षिणा दिल्याने आशीर्वाद प्राप्त होतो, तसेच पापातून देखील मुक्ती मिळते. क्षत्रिय ब्राह्मणाने या रात्री भगवान श्रीधरांची उपासना केली आणि ब्राह्मणाच्या हत्येच्या पापातून मुक्तता केली असे म्हटले जाते. तर मित्रांनो, अशी आहे ही कमिका एकादशीची कहाणी. मित्रांनो, तुम्हाला पण जर असे वाटत असेल की आपल्याकडून कोणते तरी पाप झाले आहे, तर त्या पापाचे प्रायश्चित्त म्हणून
या दिवशी व्रत करावे, दान दक्षिणा करावी, ब्राह्मणांना भोजन द्यावे. याने आपण केलेले पाप हे नष्ट होते. तर मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक, शेअर, कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. बोला श्री स्वामी